नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागामध्ये मी मैत्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा पदार्थ खूप म्हणजे खूपच खास आहे, कारण हा पदार्थ आपल्याला आवडतो तर खूप आणि तो खूप खावासाही वाटतो. पण तो घरी करण्याचं धाडस मात्र होत नाही, कारण आपण बरेचदा हा लग्न कार्यात खातो किंवा हॉटेलमध्ये खातो किंवा आपण बऱ्याचदा मिठाईवाल्याकडनं मागवून घेतो. पण घरी करण्याचं धाडस होत नाही, कारण जमेल न जमेल असं वाटतं, थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे असं वाटतं का. पण आजची ही खास रेसिपी त्यासाठीच आहे की अगदी मस्त 100% सुंदर रसरशीत आतीन मऊ पाकाने परिपूर्ण असा गोड सुंदर रंगाचा आणि पक्की खात्री असलेला की परफेक्ट होणार ही रेसिपी, याची खात्री असलेली रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, काला जामुनची, खास तुमच्यासाठी. तर थोड्या मोठ्या प्रमाणात मी हे प्रमाण करते आहे, त्याच्यामुळे 2 कप इतकी साखर घेतलेली आहे आणि साधारण आपण 3 ते 4 कप इतकं पाणी याच्यात घालायचं आहे. गुलाबजामसाठी असणारा पाक हा जरा पातळ असतो, 1 तारी 2 तारी असं करायची त्याला अजिबात गरज नसते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं असतं. त्याच्यासोबत याच्यात केशराच्या काड्या, वेलची पूड आणि गुलाबजल अर्थात रोज वॉटर अवश्य घाला. रोज वॉटर घातल्यामुळे काय होतं की जेव्हा पाक गुलाबजाममध्ये मुरतो तर तो जो गुलाबाचा सुगंध हलकासा येतो, त्याने अतिशय छान चव येते पाकाला. त्यानंतर आपण याच्यात अर्धा लिंबू पिळायचं आहे, जेणेकरून पाक आपला थंड झाल्यानंतर घट्ट किंवा क्रिस्टलाइज कडक होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला लिंबाचा रस अवश्य घालायचा आहे. पाक लो मीडियम फ्लेमवर असा आपल्याला तो उकळू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण आता खवा मळून घेऊया. तर खवा साधारण 350 ते 400 ग्राम मी इतका घेतला आहे, म्हणजे हा आहे 3 कप इतका खवा आहे. वाट्यांमध्ये मोजायला गेला तर 6 वाट्या होईल. तर तो फ्रोझन सेक्शनमधला असल्यामुळे आधी मी तो किसून घेतला आहे आणि मग हाताच्या तळव्याने त्याला हळूहळू करत आपल्याला मळायचा आहे. फ्रोझन सेक्शनमध्ये हा इथे मिळत असल्यामुळे हा थोडा कडक असतो, त्यामुळे मी याच्यात दूध घालून याला हळूहळू करत मळून घेते. साधारण 2 ते 3 टेबलस्पून मी याच्यात दूध घातलं आहे. तर तुमच्याकडे जर असाच कडक खवा मिळाला तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यात अवश्य दूध घालून त्याला मळा, म्हणजे थोडीशी मेहनत, तितकं त्रासदायक होणार नाही. पण तुम्ही ताजा हलवायाकडनं मिळणारा खवा घेतला किंवा हरियाली नावाचा जो खवा मिळतो तो घेतलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दूध घालावं लागणार नाही असं मला वाटतं. तर पण मळून घेण्याची प्रोसेस मात्र आपल्याला करायचीच आहे. तर हे सगळं मळून घेण्यासाठी साधारण 15 मिनटं वगैरे मला लागलेले आहेत. मऊ होणं खूप महत्त्वाचं आहे खवा. आता इकडे आपला पाक पण खळखळून उकळला आहे, चिकटपणा आलेला आहे, साखर पूर्ण विरघळली आहे, तर आपला पाक तयार आहे. केशराचा मस्त रंग उतरला आहे आणि वेलचीचा छान सुगंध येतो आहे. गॅस बंद करायचा, पाकाचं भांडं उचलून बाजूला ठेवायचं, म्हणजे तो अजून घट्ट होणार नाही. परत आपला खवा मळायला घ्यायचा आणि असा छान पूर्ण गोळा तयार होईस्तोवर आणि त्याचे छोटे गोळे करून बघितल्यावर त्याला जर तडे जात नसतील, तर आपला खवा आता रेडी आहे, छान मळून परत तयार आहे. आता याच्यामध्ये ना मी थोडं बाइंडिंग एजंट घालण्यासाठी थोडं पनीर पण वापरते आहे. तर पनीर साधारण 100 ते 120 ग्राम असावं, म्हणजे पाऊण कप, आणि वाटीमध्ये मोजाल तर 1 हात 1.5 वाटी. तर हे पण मी किसून घेतलेलं आहे, मलाई पनीर आहे. तुम्ही घरीचं पनीर वापरत असाल तर अतिशय उत्तम. हे किसून याला पण मी अगदी 5-7 मिनटं 10 मिनटं असं छान मळून घेतलं आहे, एकजीव केलं आहे. मग पनीर आणि खवा एकत्र करून परत एकदा थोडा वेळ मळलं आहे. फक्त आता यावेळेला लक्षात ठेवायचं की याच्यातलं फॅट मात्र वेगळं होता कामा नये, याच्यातनं तूप सुटायला नको आहे, तितपत आपल्याला मऊ होईस्तोवरच याला मळायचं आहे. त्याच्यानंतर आता याच्यात मी वेलची पूड घालणार आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून साखर घालणार आहे. साखर याच्यात घालणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला काला जामून करायचं आहे, तर त्याला कॅरमलाइज होण्याची जी प्रक्रिया असते, काळं होण्याची जी क्रिया असते, ती लवकर आणि उत्तम व्हावी म्हणून साखर अवश्य घालायची. त्याच्यानंतर 5-6 चमचे मैदा घातला आहे, जेणेकरून आपले हे खव्याचेच नुसते गुलाबजाम असतील तर ते तेला तुपात तळताना विरघळू शकतील, म्हणून थोडं बाइंडिंग एजंट येण्यासाठी आपल्याला मैदा वापरायचा आहे. तुम्ही कॉर्नफ्लोअर पण वापरू शकता याच्याऐवजी, पण जास्त वापरू नका, 6-7 चमचे पुरेसे आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर पण टाकलं आहे, ते अर्धा टीस्पून घालायचं, जेणेकरून आपले गुलाबजाम फुलतील, मस्त होतील एकदम, तर त्याच्यासाठी बेकिंग पावडर जरुरी आहे. आता आपण हे मऊ सगळं एकत्र केल्यानंतर या पिठाचे गोळे करायला घ्यायचे, अर्थात आपले गुलाबजाम. पण एकसारखे जर तुम्हाला करायचे असतील एका आकाराचे, तर तुम्ही एखाद्या चमच्याने याचं प्रमाण घेत चला आणि मग हातात गोळे करून ते करू शकता. तुम्ही किचन काउंटरवर किंवा ताटात पण असे नुसते एका हाताने पण गोल गोल करून हे गोळे करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की याला तडे जाता अजिबात कामा नये. एकसंघ आणि असा मऊ गोळा तयार होणं खूप महत्त्वाचं आहे. तडे गेले तर ते तेलात
तळताना फुटू शकतील म्हणून. आणि आता मोठं प्रमाण घेतलं आहे तर एवढे सगळे करेस्तोवर वेळ जाईल, तर आपले हे गुलाबजाम जे आहेत ते कोरडे पडू नये, वाळू नये किंवा त्याला क्रॅक्स जाऊ नये म्हणून मी एक सुती कापड ओलं करून घेतलं फक्त आणि एका भांड्याखाली म्हणजे गुलाबजाम ठेवले, त्याच्यावर ते झाकून ठेवलं जेणेकरून ते कोरडे पडणार नाही. तर हे जरूर करा. पीठही आपल्याला कोरडं झालेलं नको आहे, नाहीतर मग ते सारखं मळत बसावं लागेल. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे सगळे गोळे होईस्तोवर, गुलाबजाम होईस्तोवर मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी आपले हे सगळे गोळे एकदम एकत्र तयार झालेले आहे. साधारण एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये आपले 1.25 किलो मस्त गुलाबजाम तयार होतात आणि भरपूर आणि मनसोक्त आपण त्याचा आस्वाद घरी घेऊ शकतो. मुख्य म्हणजे अजिबात भेसळ नसलेलं आहे हे आपल्याला माहीत असतं आणि मनसोक्त खाण्याचा आस्वाद घरच्या घरीच घेता येतो आणि अशी मेहनत सफल झाल्यानंतर तो आणखी आनंद द्विगुणित होतो. आता आपल्या गरम तेलामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकायचे आहेत. तर आत्ता मात्र सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की याच्यामध्ये एकदम लो टू मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे. अजिबात गरम तेलात गुलाबजाम टाकायचे नाही. त्याच्यानंतर एक एक घाणा व्हायला साधारण आपल्याला पेशन्सनी काम करायचं आहे. 10-12 मिनटं आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि गुलाबजाम घातल्याबरोबर अजिबात त्याला धक्का लावायचा नाही. एका बाजूने व्यवस्थित होऊ द्यायचे आणि मगच त्याला पलटवायचे आहेत. त्याला एका बाजूने छान रंग येणं खूप महत्त्वाचं आहे, तरच त्याला नंतर पलटवा. हे बघा, अशा पद्धतीने आपला काला जामून तयार आहे आणि काला जामून गरम गरम असतानाच आपल्याला पाकात घालायचा आहे. पाक मात्र अजिबात गरम असता कामा नये आणि एकदम थंड पण असता कामा नये. तर कसा असायला हवा, तर कोमट असायला हवा. म्हणजे आपण बोट घातलं तर गरम लागायला हवं पण चटका बसायला नको आहे. तर जर पाक थंड झाला असेल या वेळेपर्यंत तुमचा, तर तुम्ही थोडा कोमट करून मग त्याच्यात गुलाबजाम घाला. एवढं मात्र जरूर करा, कारण पाक जर गरम असेल खूप तर आपले गुलाबजाम तुटतील आणि जर एकदम थंडगार असेल तर त्याच्यात पाक मुरणारच नाही. त्यामुळे गरम गुलाबजाम आणि पाक कोमट हे प्रमाणही हे तुमचं रेशो तुम्ही लक्षात ठेवा. आपला एक एक घाणा तळत असताना मात्र तेलामध्ये पण तुम्ही खूप गुलाबजाम एका वेळेला घालू नका, नाहीतर ते पलटवताना आपल्याला परतवताना खूप त्रास होऊ शकतो आणि ते तुटू वगैरे पण शकतात. मोठी कढई असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, पण छोट्या कढईत मात्र एका वेळेला 5-6 इतकेच गुलाबजाम एका वेळेला करा. आणि हे मस्त गुलाबजाम आपले रसरशीत तयार झालेले आहे. अर्ध्या तासात ते 1 तासात ते छान पाकात मुरतात. बेकिंग पावडर घातल्यामुळे त्याला मस्त फुलतात ते पाकामध्ये लगेच गेल्याबरोबर. तर जरूर या पद्धतीने करून बघा. तुम्हाला दिसताना ते लक्षातच असेल किती सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त फुललेले पण दिसतात. एक तोडून दाखवते मी. तर आतपर्यंत पाक मुरलेले, साधारण 2 तासानंतर मी हे बघितलेले आहे. रात्रभर मुरत ठेवले तर ते आणखी छान छान मुरत जातात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत तर अतिशय स्वादिष्ट लागतात. तर घरच्या घरी असा खास मेनू करा तुम्ही. आदल्या दिवशी करून ठेवू शकता मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर, आणि मस्त सगळ्या पाहुण्यांना खुश करू शकता आणि इतका स्वादिष्ट आणि मनमुराद त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर जरूर करून बघा. काला जामून जरा पाकाशिवाय पण खाल्ला जातो म्हणून मी चांदीचा वर्ख आणि पिस्त्यानी पण सजावट केली आहे. तर असेही तुम्ही खाऊ शकता आणि पाकासहितही खाऊ शकता. नक्की करून बघा. एवढा मोठा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि अशा छान रेसिपींसह पुन्हा भेटत राहूच या. पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र आपल्या मराठी किचन इन अमेरिका या चॅनलला विसरू नका आणि भेटत राहूया अशा छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.